उपस्थित सर्व भाविक आणि सज्जन, सर्व समर्थ सेवेकरी आणि भाविक, आज रविवार आहे आणि गुरुवार रविवार हा स्वामी कार्याचा जनता दरबार असतो हे आपणाला विदित आहे. राज्याच्या देशाच्या सीमारेषा ओलांडून स्वामींच्या चरणावर नतमस्तक होऊन आशीर्वाद मागण्यासाठी हजारो मैलावरून दूरवरून आपण आपली सेवा रुजू करण्यासाठी इथे प्रधान केंद्रात आपण आलेला आहात. तथापि आज रविवार आहे. आज आपण दुपारच्या सत्रामध्ये कुलधर्म कुलाचाराला सामोरं जाताना श्री मल्हारी सप्तशती या ग्रंथाचं सामुदायिक पठण आपण करणार आहोत. बऱ्याच कुळांना खंडोबा देवी माहीत नाही आणि देवी खंडोबा माहीत नसल्यामुळं प्रचंड तणाव, समस्या, अडचणीपैकी आज आपण समस्या अनेक घेऊन आलात. मुलामुलींच्या शिक्षणाचे प्रश्न प्रलंबित आहेत, विवाहाचे प्रश्न प्रलंबित आहेत, आर्थिक चिंता आहे, शेतीचे प्रश्न आहेत, उद्योगाचे प्रश्न आहेत, नोकरीचे प्रश्न आहेत, व्यापाराचे आहेत, आजारपणाचे आहेत आणि शेवटचा प्रश्न मनशांतीचा आहे. यापैकी आपण सुमारे डझनभर प्रश्न घेऊन आलेला आहात. वेगवेगळ्या विचारानं आपण या ठिकाणी प्रेरित झालेला आहात आणि खरं तर आपण आला नाहीत, स्वामींनी आपणाला बोलावून घेतलेलं आहे. हे वेगळेपण अनुभूती देणारं आहे. म्हणून स्वामींनी पाठवून दिल्यामुळं आपणाला या भूमीचं महत्त्व आपण घरी गेल्यावर गप्प न बसता दिव्यानं दिवा ज्योतीनं ज्योत लावून अंधकारमय जीवन प्रकाशमय करण्याचं काम या कार्यातून जनमानसापर्यंत आपणाला घेऊन जायचं आहे. आर्तपीडित, दुःखित, मुमुक्षित यांचे अश्रू पुसून त्यांना आपण सेवेकरी बनवायचं आहे. आत्ता मगाशीच गुरुजींनी सर्वांना विचारलं सेवेकरी कुणाला व्हायचं आहे. पैकी बऱ्याच जणांनी हात वरती केले आणि ते स्वाभाविक आहे. पुढे काय वाढून ठेवलेल्या समस्या आहेत त्याचं निवारण सेवेशिवाय होणार नाही. म्हणून मगाशी त्यांनी सांगितलं की स्वामींचे सेवेकरी होताना किमान 3 अध्याय स्वामी चरित्र क्रमशः रोज वाचावेत. आमच्या प्रतिनिधींनी स्वामी चरित्र सारामृताचा ओळख परिचय करून द्यावा. हा मराठी साधा सोपा ग्रंथ आहे, समजण्याला सोपा आहे. 3 अध्याय वाचायला फक्त 5 मिनिट लागतात. रोज 11 माळा जप श्री स्वामी समर्थ आपण करावा किंवा वहीत लिहावा. जी व्यक्ती 12 लक्ष जप स्वामींचा लिहीन त्याला आयुष्यात कुठल्याही समस्या निर्माण होणार नाही. म्हणून आपण गुरुपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला सामोरं जाताना जप लिहायला कुठल्याही वेळेचं बंधन नाही. 24 तासापैकी कुठल्याही वेळेत तुम्ही स्वामींचा जप लिहून पूर्ण करू शकता. तुम्ही उद्या पुन्हा विचाराल की आमचा 12 लक्ष जप झाल्यावर त्या जपाचं काय करायचं. प्रश्न आहे, उत्तर आहे, हा 12 लक्ष केलेला जप हा सर्वसामान्याचं काम नाही. हे असामान्य व्यक्तीच लिहू शकते. आणि दक्षिण प्रांतामध्ये किंवा दक्षिण भारतामध्ये जप लिहिण्याची पद्धत आहे आणि तो लिहिलेला जप गाणगापूरसारख्या पीठात किंवा वाडीसारख्या पीठात किंवा दत्त महाराजांच्या पीठांमध्ये, त्यात पीठापूर असेल, कुरवपूर असेल, त्या ठिकाणी त्याचा जर विनियोग केला
तर पुढील पिढ्यांपर्यंत कुठलीही चिंता आणि समस्या लिहिलेल्या जपाचं सामर्थ्य आणि ऊर्जा ती आपणाला देणारी असते. म्हणून आपणाला कळकळीचं निवेदन आहे की ज्यांना शक्य आहे, सक्ती नाही परंतु इच्छाशक्ती जागृत असेल तर अनुभूती आपण घ्यावी. खूप सेवा करूनही ज्यांच्या समस्या सुटत नाही त्यांनी 12 लक्ष श्री स्वामी समर्थ जप लिहिला, तुम्हाला त्याची त्वरित अनुभूती येईल. म्हणून आपणाला निवेदन आहे की हा अत्यंत साधा सोपा मार्ग बिना खर्चिक आपणापर्यंत सोपवलेला आहे. देशातले आमचे बरेच गरीब दुबळी माणसं कुटुंब आहेत. सातपुड्यासारख्या परिसरामध्ये अन्न आहे तर वस्त्र नाही, परंतु ती कुटुंब, ती माणसं एवढी चिवट आहेत. तुम्ही नंदुरबार जिल्ह्यात जा किंवा धुळे जिल्ह्यात जा किंवा सातपुड्याला लागून असलेल्या प्रदेशात तथा मध्य प्रदेशात जा, एक अगरबत्ती लावून स्वामींचा जप करतात आणि अगरबत्ती संपेपर्यंत स्वामींचा जप काय काम करतो हे अनुभूतीच ठरवेल. अनेकांच्या जटिल समस्या या उपाययोजनेनं कायमच्या बऱ्या झालेल्या आहेत, आजार बरे झालेले आहेत. त्यांची कर्जबाजारी अवस्था होती त्या आज समृद्ध अवस्थेला पोचलेल्या आहेत. एवढं जपाचं सामर्थ्य स्वामींचे आहे. मग ही सेवा सांगण्याचं काम आपण अज्ञात व्यक्तींपर्यंत, कुटुंबियांपर्यंत पोचवण्याची जिम्मेदारी आपली सर्वांची आहे. म्हणून आपण ह्या साध्या सोप्या आणि बिनाखर्चिक असणाऱ्या सेवा ज्या आहेत त्या जनतेपर्यंत आपण सहजगत्या चर्चेतून सोडवाव्यात. अनेक मुलामुलींचे विवाह अगरबत्ती संपेपर्यंत त्यांनी जप केला असेल, कुणाचं 8व्या दिवशी, कुणाचं महिन्याभरात लग्न पक्की झालेली आहेत. इथे विवाह मंडळ आलेलं आहे. त्यांनी आपला परिचय देऊन आज जे विवाह इच्छुक असणारे वधूवर तथा पालक आहेत त्यांनी सर्वप्रथम विवाह मंडळाला भेट द्यावी आणि प्रलंबित असणारे विवाह शीघ्रातिशीघ्र, कारण येणारं पुढे सिंहस्थ आहे, त्या सिंहस्थामध्ये पंचांगकर्ते सांगतात लग्न करू नये. त्यामुळं पालकांच्या मनात घालमेल आहे, अगदी धाकधूक आहे. त्याआधी जर आपण त्याची पूर्तता केली तर सिंहस्थापूर्वी निश्चितपणे उभयतांना त्याचा लाभ होईल. म्हणून आपणाला कळकळीचं निवेदन आहे की बिना हुंड्यानं, बिना सोन्या नाण्यानं, अति अल्प खर्चानं साखरपुड्यासारख्या उपक्रमातून तुम्हाला मुलामुलींचे विवाह करता येणं शक्य आहे. एकवेळी मुलींचं लग्न करणं फार सोपं आहे. सर्वात अवघड प्रश्न मुलांच्या लग्नात आहे. त्यातही मिळाली सूनबाई चांगली तर ठीक, खट्याळ सूनबाई मिळाली, घराचं घरपण आणि देशाचं देशपण राहणार नाही. इथे बसणारे आपण सुज्ञ आहात, आपणाला फार तपशिलात बोलण्याची गरज नाही. परंतु गेल्या 80 वर्षात या पुण्यभूमीतून स्वामींनी आशीर्वादानं जेवढी विवाह झाली, आज तगायत एकही घटस्फोट फारकती झालेल्या नाहीत. म्हणून आपणाला कळकळीचं निवेदन आहे, पण यात अवखळ बुद्धी नको. ऋणानं बंधानं आपण मुलामुलींची विवाह ठरवावीत. त्यांनी आईवडिलांना विचारल्याशिवाय विवाह करू नये. बरेच काही वधूवर आईवडिलांना न विचारता विवाह करतात, ते यशस्वी झालेले नाहीत. म्हणून आपणाला तेही कल्पना देणं हे विवाह मंडळाचं काम आहे. म्हणून या साऱ्या कल्पना आपणाला विवाह मंडळातून मिळतील. सध्या विवाह मंडळाकडे 1.5 लाखापेक्षा अधिक वधूवर नोंद प्राप्त झालेली आहे राज्याच्या 36 जिल्ह्यातून. कुठल्या जिल्ह्यात किती वर किती वधू आहेत हा डाटा त्यांच्याकडे आहे. त्याचा निश्चित तुम्हाला फायदा होईल. म्हणून त्यात आपण कृपया लक्ष घालावं आणि
उपवर वधूवरांची नोंदणी इथे दर गुरुवार रविवारी चालूच असते, पण एवढ्यावर थांबलं नाही. आत्महत्या पीडित आणि शहीद जवानांच्या मुलामुलींची विवाह हा सुद्धा प्रश्न ऐरणीवर आहे. अशा गोरगरीब कुटुंबियांच्या मुलामुलींची विवाह साखरपुड्यातून तुम्हा आम्हाला करायची आहे. सरकार करणार नाही, ते तुम्हा आपणाला करायचं आहे. विवाह संस्काराचं पुढचं पाऊल दुर्लक्षित कुटुंबियांकडे जातं आहे. ज्या कुटुंबात विकलांग आहे, दिव्यांग आहे, अशांनासुद्धा योग्य जोडीदार सुचवण्याचं देण्याचं जिम्मेदारी विवाह मंडळानं घेतलेली आहे. परवा 2 महिन्यापूर्वी नाशिक जिल्ह्याचा सर्वे त्यांनी केला. त्यात 1130 दिव्यांग लोक निघाले जे विवाह इच्छुक होते. त्यातले त्याच दिवशी 18 विवाह पक्के करून त्यांची लग्न साखरपुड्यात करून आम्ही मोकळे झालो. असे कितीतरी लग्न साखरपुड्यातून सातत्यानं होत आहेत. आणि तो दुवा, तो आशीर्वाद या कार्याला मिळतो आहे. म्हणून स्वामी मार्गाकडे असंख्य भाविकांची, भक्तांची ओढ जी आहे ती या कारणामुळं आहे, अन्य कारण नाही. म्हणून आपणाला आहे ते स्पष्ट सांगणं क्रमप्राप्त आहे. या कार्यातल्या अंतरंगाचा आपण विचार केला तर यातला पहिला विभाग मूल्य शिक्षण, गर्भसंस्कार आणि शिशुसंस्कारात काम करणारे गुरुजन प्रतिनिधी येथे आलेले आहेत. त्यांनी देखील परिचय करून आपलं म्हातारपण, वार्धक्य पुढच्या पिढीवर अवलंबून आहे. आणि ते जर पुंडलिक झाले, ते जर श्रावणबाळ झाले तरच आपला वृद्धापकाळ सुखात जाईल. येणाऱ्या एकादशीला लाखो लोक पंढरपूरला पांडुरंगाकडे हेच मागण्यासाठी जातात. एक वेळी पांडुरंग नाही भेटला तरी चालेल, पण पुंडलिक होणं महत्त्वाचं आहे. म्हणून पुंडलिक होण्यासाठी हा सर्व खटाटोप या मूल्यशिक्षणाचा आहे. आणि या मूल्यशिक्षणातून ध्येय एकच आहे, संस्कार केले तर संस्कृती टिकेल, संस्कृती टिकली तर धर्म टिकेल, आणि धर्म टिकला तरच देश टिकेल. आणि ही संस्कृती या देशातल्या आमच्या माता भगिनींनी लाखो वर्षापासून आज तगायत जिवंत नव्हे समृद्ध केलेली आहे. म्हणून आपण ही जिम्मेदारी भगिनी वर्गांकडे जर दिली तर घरकाम करता करता पुढील पिढ्यांवर संस्कार करण्याची हमी, जिम्मेदारी मोठ्या प्रमाणात भगिनी घेतात. म्हणून आपण त्यांच्याकडे, नव्या पिढींकडे आपण थोडंसं लक्ष घालावं असं आमच्या गुरुजनांचं म्हणणं आहे. तर पुढचा विभाग इथे प्रश्न उत्तर आणि मार्गदर्शक प्रतिनिधी विनामूल्य मार्गदर्शन करण्यासाठी आपला स्वतःचा बहुमोल वेळ खर्ची घालून ते इथे आपल्यात आलेले आहेत. हे कोणी पगारी माणसं नाही आहेत, सेवा म्हणून करण्यासाठी आलेले आहेत. सामनेवाल्यांनी कृपया तोही विचार करावा आणि त्यांच्या वेळेचं आपण सोनं करावं. आणि आपल्या समस्या त्यांना एकदा नाही समजलं, 2दा विचारून घ्या. समाधान झाल्याशिवाय आपण जाऊ नका. म्हणून निर्माण होणाऱ्या शंका समाधान हे आपण उभ्या असणाऱ्या प्रतिनिधीद्वारा भगिनींकडून मार्गदर्शन घेतील, पुरुषांकडून मार्गदर्शन घेतील. सगळे सांगणारे एकच वाक्यतात ते काम करत असतात, वेगळं कोणी काही सांगत नाही. स्वामींची सेवा म्हणजे 3 अध्याय 11 माळा जप आहे. देवीची म्हणजे सप्तशतीचे रोज 2 अध्याय वाचणं आहे. शंकराची म्हणजे शिवपिंडीवर महिम्न वाचून अभिषेक करणं आहे. यात सांगण्यात कुठलाही फेरबदल होत नाही, ढाचा एकच आहे. म्हणून कोणी जरी सांगितलं तो ढाचा एकच असावा,
हे कळकळीचं आवाहन. तर पुढचा विभाग इथे डॉक्टर लोक आलेले आहेत. दर गुरुवार रविवारला किमान 100 तरी रुग्ण कॅन्सरचे येतात बघा. कॅन्सर म्हणजे शेवटची भेट. पुढे किती दिवस जगतो ते त्यालाही माहीत नाही. परंतु इथे ठामपणे स्वामींनी जेवढं आयुष्य दिलेलं आहे तेवढं जगवण्याची क्षमता या दव्यामध्ये आहे. आणि हा दवा कॅन्सरमुक्त जीवन करण्याची संजीवनी आहे. म्हणून आपण बिना केमो, बिना सर्जरी असणारा दवा इथे उपलब्ध आहेत. आतापर्यंत काही लाखावर रुग्ण बरे झालेले आहेत, त्यांच्या नोंदी इथे आहेत. फक्त औषध कडू तुरट आहे, डोळे झाकून घ्यावं लागेल. यात सप्तरंगीचा आणि काढ्याचा समावेश आहे. ज्यांना घशाचा कॅन्सर आहे त्यांच्यासाठी रानभेंडी आहे. ज्यांना ब्लड कॅन्सर आहे त्यांच्यासाठी ही रानभेंडी संजीवनी आहे. ती कशी घ्यायची उभे असणारे डॉक्टर लोक आपणाशी संबोधित करतील. ज्यांच्या पोटात शरीरात कुठेही गाठी झालेल्या आहेत, त्या कॅन्सरच्या असतील वा नसतील, त्या गाठी मुक्त करण्याचं सामर्थ्य वेखंडात आहे. हे गाईच्या नव्हे देशी गाईच्या गोमूत्रातून जर आपण प्राशन केलं तर 3 ते 4 आठवड्यामध्ये गाठीचे कॅन्सर बरे होतात. पण औषध मात्र कडू तुरट आहे, डोळे झाकून घ्यावं लागेल. ज्यांना शक्य आहे त्यांनी घ्यावं. खूप मोठी पैशावाली माणसं असतील ते केमो करतील, पण केमो हे त्याचं उत्तर नाही. म्हणून आपणाला कळकळीचं सांगणं आहे. आणि याच पार्श्वभूमीवर आपण श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वरी मोरेदादा चॅरिटेबल हॉस्पिटल आकार घेत आहे. ते आता अंतिम टप्प्यात आलेलं आहे. तिथे विनामूल्य कॅन्सर रुग्णांसाठी उपलब्धता केलेली आहे. संबंधितांनी त्याचा कृपया लाभ घ्यावा हे कळकळीचं आवाहन. अधिक माहिती उभे असणारे प्रतिनिधी. भगिनींच्या मसाल्याच्या डाब्यामध्ये डझनभर औषधं आहेत. ती सारी औषधं आहेत, ते स्वयंपाक म्हणून बघू नका. ती जर समजावून घेतली, ज्यांना हृदयविकार आहे त्यांनी 1 ग्रॅम जिरं विड्याच्या पानात चावून खाल्लं, 7 दिवसात हृदयविकाराच्या आजार ते बरं करतं. ज्यांच्या प्लेटलेट कमी झालेल्या आहेत किंवा वाढलेल्या आहेत किंवा हिमोग्लोबिन कमी झालेलं आहे, हे जिरं आपण प्राशन केलं विड्याच्या पानात, 15पर्यंत हिमोग्लोबिन पोचतं. प्लेटलेट त्याचा समतोल ठेवतं. अन्य ॲलोपॅथिक किंवा अन्यपॅथी घेण्याची जरूर नाही, एवढं सामर्थ्य तुमच्या मसाल्याच्या डब्यात आहे. खूप साहित्य आहे. त्यात तेजपान काय काम करतं, मिरं काय काम करतं, दालचिनी काय काम करते, हळद काय काम करते, हे सारं घरगुती आयुर्वेद ग्रंथामध्ये भगिनींनी आपल्या कुटुंबाकडे लक्ष दिलं तर दवाखान्यात जाण्याचा खर्च तुमचा वाचेल. म्हणून त्या डब्याचा अभ्यास करावा. त्यावर काही भगिनींनी खरं तर PhD करावं. तुम्हाला कुठेही दवाखान्यात जायची वेळ न येऊ देण्याचं काम पूर्वजांनी विश्वासपूर्वक तो मसाल्याचा डबा तुमच्याजवळ दिलेला आहे. म्हणून आपण त्याचा अभ्यासक व्हावं हे कळकळीचं आव्हान. तर पुढचा विभाग इथे कृषी प्रतिनिधी आलेले आहेत. अजूनही पाऊस आणि 50% पेरण्या महाराष्ट्रात झालेल्या नाहीत. उगाच ठराविक 4-5 जिल्ह्यांमध्ये पाऊस पडलेला आहे. कोकण सोडलं तर पाऊस नाही. मराठवाड्यासह, विदर्भासह, उत्तर महाराष्ट्रासह अन्य ठिकाणी अजून पाऊस पोचलेला नाही. म्हणून आपण सर्वांना निरोप द्या की तुम्ही गावनिहाय, तालुकानिहाय, केंद्रनिहाय पर्जन्याची प्रार्थना करा आणि पर्जन्याचं सुक्त म्हणा. 5 मिनटं लागतात. आणि तुम्ही जर 5 मिनिट पर्जन्य सुक्ताचं पठण केलं तर तुमच्या हाकेला 7 पर्जन्य देवता देईन. शेतकऱ्यानं जर पर्जन्य सुक्त म्हटलं तर त्याला यावंच लागतं. एवढं सामर्थ्य शेतकऱ्यांचं आहे. परंतु हे आरसा दाखवण्याचं काम
तुम्हाला करावं लागणार आहे. म्हणून आपण पर्जन्य सूक्ताचं अनन्यसाधारण महत्त्व दुष्काळी भागामध्ये आपण आर्जावून सांगा, म्हणजे तिथे पाऊस येईल. हे काही सरकारचं काम नाही, सरकार काही पाऊस पाडू शकणार नाही. म्हणून हे आपल्यालाच करावं लागेल, कोणावर आपण अवलंबून राहू नका. तर पुढचा विभाग येथे डॉक्टर लोक, नंतर इंजिनियर लोक आलेले आहेत, वास्तुतज्ञ प्रतिनिधी आलेले आहेत. वास्तूचं वास्तूपण आणि वास्तूत आपणाला असणाऱ्या ज्या मानवी गरजा आहेत तशा मुख्य गरजा 3 आहेत: अन्न, वस्त्र, निवारा. निवारा म्हणजे वास्तू. आणि ज्या वास्तूमध्ये डोकं टेकल्यावर 5-6 घंटे ज्याला झोप येते ती वास्तू निर्दोष असते. म्हणून निर्दोष वास्तू कशी ओळखावी हे आपल्या ज्ञानदान 1 ते 4 ग्रंथांनी नमूद केलेलं आहे. म्हणून अशा निर्दोष वास्तू असण्यासाठी काय करावं? घरामध्ये बंद पडलेली घड्याळ ती नसावीत. ईशान्येला जिना टॉयलेट नसावं. नैऋत्य यमाची दिशा आहे तिथे प्रवेशद्वार टॉयलेट नसावं. काय असावं आणि काय नसावं, देवघर कसं असावं, काय नसावं, ही सुद्धा त्यात माहिती दिलेली आहे. म्हणून आपण कृपया सहानुभूतीपूर्वक ती पानं चाळा. काही नाही समजलं, उभे असणाऱ्या लोकांकडून समजून घ्या. एवढ्या बारीक सारीक गोष्टी या ग्रंथानं आपणापर्यंत पोचवलेल्या आहेत. म्हणून ग्रंथ वाचले तर संत समजतील आणि संत समजले तर भगवंताकडे जाता येईल. ही मूलभूत बाब सामान्य जनतेपर्यंत आपण कृपया पोचवा. ही ज्ञानाची पाणपोई आहे आणि ज्ञानाच्या पाणपोईतून आपणाला भक्ती, ज्ञान, कर्म याचं समन्वय यातून साधायचं आहे. तर पुढचा विभाग इथे कायदेशीर सल्लागार म्हणून वकील आणि न्यायमूर्ती, सेवानिवृत्त न्यायमूर्ती आलेले आहेत. असंख्य लोक अनभिज्ञपणामुळं कोर्टाच्या चक्रा मारतात, लाखो रुपये खर्च होतात. ते टाळण्यासाठी लोक न्यायालये भरून त्यांना योग्य ते मार्गदर्शन देण्याचं काम उभे असणारे कायदेशीर सल्लागार प्रतिनिधी सातत्यानं इथे गुरुवार रविवार करत असतात. अन्य जिल्ह्यातही कायदेशीर सल्लागार कामं करत असतात, तेही विनामूल्य करतात, हे आपणाला माहीत असावं. तर पुढचा विभाग प्रशासकीय कामकाज आणि प्रशिक्षण प्रतिनिधी आपल्यात आलेले आहेत. त्यांनी देखील आपला परिचय देऊन युवा प्रबोधन प्रतिनिधी, सांस्कृतिक विभाग प्रतिनिधी, स्वयंरोजगार प्रतिनिधी, पर्यावरणपूरक प्रतिनिधी, पशुगोवंश प्रतिनिधी, माहिती तंत्रज्ञान प्रतिनिधी, देश विदेश अभियान प्रतिनिधी, दुर्ग अभियान प्रतिनिधी, याज्ञिकी प्रतिनिधी, हे 8ही जण, 8ही विभाग इथे दर गुरुवार रविवारी आपला कार्याचा लेखाजोखा जनतेपर्यंत मांडतात. म्हणून भूकंप होऊ नये म्हणून हे भूकंप यंत्राची स्थापना मारुती मंदिरात किंवा सेवा केंद्रात केली तर मोठे भूकंप होत नाही. हा वादळी ध्वज आहे. सुनामीसारखे वादळं थांबवायचे असतील तर या ध्वजाखाली बसून हनुमान चालीसा किंवा मारुती स्तोत्राचं वाचन, रामरक्षेचं वाचन केलं, मोजून 3 ते 4 मिनटात कसंही वादळ थांबतं. हा गेल्या 40 वर्षाचा या कार्याचा अनुभव आहे. करणारे पाहिजे, याला रुपया लागत नाही. सांगणारे पाहिजे, करणारे पाहिजे. म्हणून आपणाला हे सामाजिक काम जनसामान्यांच्या विश्वासात आपण, त्यांच्या अंतःकरणात आपण कृपया पोचवावं, हे सुद्धा स्वामींचंच काम आहे. स्वामींनीच सांगितलेलं आहे, भला करो भला होगा. तर शेवटचा विभाग येथे मराठी अस्मिता आणि भारतीय संस्कृतीत काम करणारा भगिनी वर्ग आलेला आहे. त्यांनी देखील आपला परिचय देऊन या आषाढ महिन्यात येणारे सण, वार, व्रत, वैकल्य खूप आहेत. श्रावणात जेवढे आहेत तेवढे आषाढातही आहेत. उद्याच्या आठवड्यात एकादशी शयनी आहे.
कोट्यवधी लोक पंढरपूरला का जातात त्याचाही आपण परामर्श घ्यावा. पांडुरंग समजून घेण्याआधी पुंडलिक समजून घेण्यासाठी जावं. मातृदेवो भव, पितृदेवो भव आणि राष्ट्रदेवो भव हे विचार आपण पुढील पिढ्यांपर्यंत पोचवावेत. त्याच दिवसापासून गुरुपौर्णिमेचा शुभारंभ होतो. मागाशी गुरुजींनी सांगितलं की स्वामी महाराज हे या विश्वाचे गुरुतत्व आहेत. गुरूंचे 5 प्रकार आहेत: गुरु, सद्गुरू, परमगुरू, परात्पर गुरु आणि गुरुतत्व. हे गुरूंचे 5 प्रकार आहेत. अनेक जण गुरु करतात, दुमत नाही, परंतु 5 गुरु प्रत्येकाला असावे लागतात. 1 जन्मदाते आईवडील हे पहिले गुरु आहेत. 2 प्राथमिक शिक्षण शिकवणारे दुसरे गुरु आहेत. 3 उच्च शिक्षण शिकवणारे तिसरे गुरु आहेत. 4 पायावर उभं करणारे चौथे गुरु आहेत. 5 मनशांतीसाठी अध्यात्माकडे पोचवणारे 5वे गुरु आहेत. हे 5 गुरु ज्या व्यक्तीला मिळतील त्याचा मानव होईल. मानव होण्यासाठी या 5 गुरूंची आवश्यकता आहे. म्हणून आपण स्वामी महाराजांच्या तसबिरीत ज्यांचे गुरु हयात नाही त्यांनी स्वामींनाच गुरु करावं, स्वामींच्याच अंतःकरणात गुरूंची सेवा करावी. त्यांना ताबडतोब त्याचं फलित अनुभूती मिळते. म्हणून आपण गुरुपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला आपण सेवा करताना स्वामींच्या पादुका किंवा प्रतिकृतीवर, मूर्तीवर पुरुष सुक्त, स्त्री सुक्त म्हणून पाण्याचा अभिषेक करावा. ते तीर्थ परिवारानं सर्वांना द्यावं. त्या दिवशी स्वामींना आपण विनंती करावी की पुढील गुरुपौर्णिमा येई पावेतो स्वामी आमच्या प्रपंचाचा अधिभार तुम्ही चालवा, आशीर्वाद द्या, आमच्याकडून हे करून घ्या, अशी विनंती करण्याचा दिवस त्याला गुरुपौर्णिमा म्हणून आपणाला कळकळीचं निवेदन आहे की आपण या पूर्वसंध्येवर येताना या आषाढ महिन्याच्या पूर्वसंध्येला आपण सामोरं जात आहोत. त्यानंतर दुसऱ्या पंधरवाड्यात कुटुंबाचं रक्षण करण्याचं नवरात्र येतं. अष्टमी ते अमावस्या त्याला ते नवरात्र म्हणतात. फार कमी लोकांना माहीत आहे. इथे बसलेल्या भगिनी, घरी असलेल्या भगिनींनी कृष्ण अष्टमी ते अमावस्या या काळात श्री दुर्गा सप्तशतीचं वाचन पठण करावं. फार फार प्रत्येक ओवी किंवा ओवाच्यांना कालभैरव अष्टक लावून भैरवचंडीसारखे अतिसामर्थ्यशाली उपक्रम केले. तुमच्या घराचं रक्षण कुलस्वामिनी करते. म्हणून हे सारे उपाय आपल्या घराच्या रक्षणाचे आपणाला माहीत असावेत, हे कळकळीचं आवाहन आहे. तुमच्या कुटुंबात आज काही भगिनी काही प्रश्न घेऊन आलेले आहेत की आमच्या कुटुंबात काही सदस्य व्यसनाधीन आहेत, मद्यपी आहेत, धूम्रपी आहेत, मांसाहारी आहेत, काय करावं? उत्तर आहे की त्यांनी शंकराच्या पिंडीवर अभिषेक करून ते तीर्थ जर त्यांना दिलं, चहातून, जेवणातून, महिन्याभरात सुंटे वाचून खोकला जाईल, ते शाकाहारी निर्व्यसनी होती. तेही घरच्या घरी, कुठेही जायचं कारण नाही. इतक्या सोप्या साध्या सेवेनं निर्माण होणाऱ्या कौटुंबिक समस्या निवारण करण्याचं सामर्थ्य या सेवेत आहे. दुसरा प्रश्न, अनेक भगिनी दुसरा प्रश्न घेऊन आलेले आहेत. काही पुरुष आलेले आहेत, डोक्यावर वाढणारं कर्ज. उत्तर आहे श्रीयंत्र. हे लक्ष्मीनारायणांचं आसन आहे आणि त्या आसनावर त्याची रोज आपण पूजा करावी. श्री सुक्त म्हणून आपण वाचन तथा अभिषेक करावा आणि रोज श्रीयंत्राचं पूजन करून प्रति पौर्णिमेला एक वाटीभर शेऱ्याचा प्रसाद बनवावा. 3 सुपाऱ्या मांडाव्या. मराठी ही 5 अध्यायाची पोथी दाखवा, ती वाचावी आणि झकास घरच्या घरी स्वतः सत्यनारायण करावं. ज्या भगिनी स्वतः सत्यनारायण दर पौर्णिमेला करतात त्यांनी हात वरती करावेत. धन्यवाद.
बरेच हात वरती आलेले आहेत, परंतु ज्यांचे हात वरती नाहीत त्यांना तुम्ही सांगा, डोक्यावरचं कर्ज काही दिवसात खाली येतं आणि समृद्ध अवस्थेला जाण्याला एक नामी संधी मिळते. म्हणून आपण हा उपक्रम बिनाखर्ची काय, वाटीभर शिरा करायला जे मटेरियल लागतं ते तुमच्या घरात आहे, नवीन आणण्याचं काम नाही. म्हणून अशा पद्धतीनं आपण घरच्या घरी प्रतिपौर्णिमेला सत्यनारायण करावं. रोज सर्व भगिनींनी पंचमहायज्ञ करावेत. ज्या भगिनी पंचमहायज्ञ करतात त्यांनी हातवरती करावेत. थोडेच हातवरती आलेले आहेत. पंचमहायज्ञ हा सुद्धा बिना खर्चिक उपक्रम आहे. त्याला काही विशेष नाव मोठं आहे पण कृती सोपी आहे. अग्नीला किंचित तूप टाकणं, मग ते कागदावर टाकून जाळलं तरी चालतं, देवयज्ञ झाला. भगिनी स्वयंपाक करतात, त्यातलं थोडंसं आणणं एका छोट्या पोळीवर गाईला देणं ऋषी यज्ञ होतो. तेवढंच आणणं कावळ्याला देणं त्याला पितृयज्ञ म्हणतात, पितृयज्ञ होतो. शाकाहारी चांगल्या व्यक्तीला दिवसभरातून भोजन देणं किंवा लहान मुलांना निष्पाप गोळी बिस्किट देणं त्याला मनुष्ययज्ञ म्हणतात. राहिलं पाचवं, 2 बोटात मावेल तेवढी साखर कोपऱ्यात मुंग्यांना घालणं त्याला भूतयज्ञ म्हणतात. ज्या वास्तू दूषित आहे तिथे चुकून मुंग्या खाणार, साखर खाणार नाहीत. तुम्ही बघा का, अशा अनेक आम्ही वास्तू बघितल्यात, मुंगी साखर खात नाहीत. का खात नाहीत त्याचा आपण अभ्यासक बनावं. अशी काही व्यक्ती आहेत ज्यांनी हत्या केलेल्या आहेत, खून केलेले आहेत, त्यांच्या हातून तुम्ही मुंग्यांना साखर घाला, मुंगी साखर खाणार नाही. आपल्यापेक्षा जास्त ज्ञान मुंगीला आहे. आमच्या संत मुक्ताबाईंनी मुंगी उडाली आकाशी, तिने गिळले सूर्याशी. मुंगीबद्दल त्यांनी 700 अभंग लिहिलेले आहेत. त्या जनतेला माहीत नाही की मुंगीचं बळ किती आहे, मुंगी किती मोठी आहे, ती हत्तीला मारू शकते. म्हणून कान सारखा हत्ती फडफड करत राहतो, कानात मुंगी गेली की हत्ती मरतो. एवढं सामर्थ्य छोट्या बारीक जीवाचं आहे. यावर खूप तपशिलात बोलणं उचित नाही, आपण सुज्ञ आहात. म्हणून हे 18 विभाग जनमानसामध्ये आपण पोचवा. सांगणाराला त्याचं पुण्य मिळेल, दिव्यानं दिवा लावण्याची संधी मिळेल आणि आपण ख्यातम सेवेकरी निश्चितपणे व्हाल. सेवेकरी होणं ही फार सोपी गोष्ट आहे. अनेक लोक हाऊस म्हणून सेवेकरी होतात, तसं नाही. मार्गात येणं फार सोपं आहे, निघून जाणं त्यापेक्षा सोपं आहे. कोणी काही बोललं तर काही लोक निघून जातात, आमचा अपमान झाला म्हणून. पण निर्लज्जाशी सन्निध गुरु जो आहे तोच टिकून राहतो. मार्गात टिकून राहणं ही सर्वात महत्त्वाची बाब आहे. म्हणून हे आपणाला पटत असेल तर आपण टिकाऊ सेवेकरी म्हणून आयुष्यभर स्वामींचे सेवेकरी राहावं. अनेक ऊन वारा खाच खळगे, उन्हाळा पावसाळा हिवाळा येत असतो. मनाचा संयम ठेवणं याला खरा सेवेकरी म्हणतात. हे सेवेकरी जे संयम ठेवतात त्यांचं आयुष्याचं भलं होतं. अशा अनेक अनुभूती आपणा सर्वांना आलेल्या आहेत, तपशीलनं बोलतो. असं आपण आता हात जोडून प्रार्थना करू. प्रार्थनेनंतर प्रथम भगिनीवर्ग औदुंबराच्या समोरून दरबारात मौनानं हात जोडून स्वामींना नमस्कार करतील. तदनंतर नंबर 2च्या गेटनं पुरुष प्रतिनिधी भगिनींनंतर समाधीमठ औदुंबराला परिक्रमा न करता वळसा घालून दरबारात येतील आणि मग पुढील उपक्रम मल्हारी सप्तशती इथे केला जाईल. पाऊस पडावा म्हणून विशेष सेवा यज्ञभूमीत केली जाणार आहेत की आम्ही पर्जन्य देवतेला अशी विनंती करत आहोत. साऱ्या भारतभर महाराष्ट्रभर जिथे जिथे पाऊस झाला नाही तिथे तिथे त्यानं हजेरी लावून
बळीराजाला सुखी करावं, म्हणून बळीराजाला सुखी करण्याची तुमची इच्छा असेल त्यांच्यासाठी यज्ञभूमी प्रवेशद्वारं खुले आहेत. अर्धा तास लागेल. म्हणून वेळेला विराम करून पुनश्च आपणा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा, शुभ संदेश देऊन दिव्यानं दिवा ज्योतीनं ज्योत लावून महिन्याकाठी 30 कुटुंब आपण सेवेकरी करावेत. एवढं जरी केलं अवघा महाराष्ट्र सेवेकरी होईल, अवघा भारत सेवेकरी होईल. विदेशात आपले अनेक केंद्र आहेत, तिथे सेवेकरी होतील आणि त्यांच्यावरचा अरिष्ट संकट स्वामी टाळतील. म्हणून पुन्हा एकदा आपणा सर्वांना शुभेच्छा देऊन हात जोडून प्रार्थना करू आणि हे सत्र या ठिकाणी थांबू. श्री स्वामी समर्थ.